आपल्याकडे अजूनही कॅन्सर पेशंटला त्याचं निदान सांगितलं जात नाही. मला हे जाणवतंय की कॅन्सर पेशंटच्या नातेवाईकांना ही चिंता असते, जर त्या पेशंटला त्याचं डायग्नोसिस कळलं तर माहीत नाही त्याच्यावर काय परिणाम होईल. तो चिंता करेल, तो खचून जाईल. पण हे लक्षात घ्या, ह्याची दुसरी बाजू पण आहे. प्रत्येक पेशंटला त्याचं निदान काय आहे हे जाणून घेण्याचा हक्क आहे. तुम्ही कॅन्सर रुग्णाला हॉस्पिटलमध्ये किमोसाठी घेऊन जाताय, रेडिएशनसाठी घेऊन जाताय, त्याचे इन्व्हेस्टिगेशन्स करताय, त्यावेळेस कळत न कळत कॅन्सर हा शब्द येतो आणि त्याला कळणार की आपल्याला कॅन्सरची ट्रीटमेंट चालू आहे. आणि त्याच्या हे पण लक्षात येतं की आपल्या जवळच्या नातेवाईकांनी आपल्याला सांगितलं नाही, कारण ती आपली काळजी करतात. पण याने काय होतं की त्या पेशंटला जेव्हा काही त्रास होतो, फिजिकली, मेंटली, इमोशनली, तो उघडपणे बोलू शकत नाही, मदत मागू शकत नाही. तो मनातल्या मनात विचार करत राहतो आणि शांत बसतो. त्याला हे जाणून द्यायचं नसतं की मला माझ्या आजाराचं निदान कळलेलं आहे. त्यामुळे काय होणार? कॅन्सर पेशंटवर नक्कीच परिणाम होणार. त्याचं फिजिकल, मेंटल, इमोशनल हेल्थ बिघडणार. तुम्ही त्याला प्रॉपर मदत करू शकणार नाही आणि तो तुमच्याकडून प्रॉपर मदत घेऊ शकणार नाही. कॅन्सर रुग्णांना त्यांचं डायग्नोसिस कसं सांगायचं, हा सुद्धा एक मोठा प्रश्न पडलेला असतो नातेवाईकांच्या समोर. आणि त्यातल्या त्यात जर कॅन्सर हा लास्ट स्टेजला असेल किंवा नियर टू डेथ असेल, त्यावेळेस ही प्रक्रिया अजूनच अवघड होऊन जाते. हॉस्पिटल्समध्ये ऑन्कोलॉजिस्टसोबत सायकोथेरपिस्ट, काउन्सिलरसुद्धा असतात. ते रिलेटिव्हजला आणि कॅन्सर रुग्णाला चांगल्या शब्दामध्ये त्यांचं निदान समजून सांगतात. पण जेवढ्या लवकर कॅन्सर पेशंटला त्याचं निदान कळेल, तो मेंटली प्रिपेअर होईल. ठीक आहे, त्याला त्रास होणार, तो रडणार, तो चिंताग्रस्त होणार, पण तुम्ही सगळेजण त्याच्यासोबत आहात. डॉक्टर, काउन्सिलर, त्याचे जवळचे नातेवाईक, तुम्ही त्याला हेल्प करू शकता आणि त्याला त्याच्या फेजमधून बाहेर काढू शकता. पण जेव्हा कॅन्सर रुग्णाला त्याचं निदान कळतं, आपल्यासाठी काय चांगलं आहे, काय नाही, आपण काय करावं, नाही करावं, ह्याच्या बाबतीत तो एकदम पर्टिक्युलर होतो. तुमच्या प्रत्येक मदतीला तो रिस्पॉन्स देऊ लागतो. त्याला जो काही छोटा मोठा त्रास होत असेल तो तुमच्यासोबत शेअर करायला लागतो आणि की त्याची कॅन्सरची जर्नी ही चांगली होते. जेव्हा एखादं टर्मिनल इल पेशंट आहे, त्याच्याकडे काही आठवडे, महिने एवढंच जीवन आहे, तर त्याला त्याचं डायग्नोसिस सांगा. त्याला विचारा की तुझं आता गोल काय आहे, नेमकं तुला आता काय करायचं आहे. अशा भरपूर काही माणसाची इच्छा असतात, जे मरण्याच्या आधी पूर्ण व्हावेत अशी प्रत्येकांची इच्छा असते. म्हणजे त्याला कदाचित त्याच्या क्लोज नातेवाईकांना भेटण्याची इच्छा होईल, देवदर्शनाला जाण्याची इच्छा होईल, एखादी त्याची हॉबी, शौक तो पूर्ण करू शकतो आणि त्याचं उर्वरित आयुष्य तो छानपैकी हसत खेळत आपल्या नातेवाईकांसोबत काहीतरी क्रिएटिव्ह आणि मिनिंगफुल, प्रोडक्टिव्ह करण्यामध्ये व्यतीत करतो. माझं हे पर्सनल ओपिनियन आहे. कदाचित तुम्ही माझ्यासोबत सहमत पण होणार नाही, पण इट्स ओके. अशा काही कॅन्सर टिप्ससाठी माझ्यासोबत जुळून राहा. माझ्या चॅनलचं नाव आहे जर्नी टू हिलिंग विथ डॉक्टर संध्या. A to Z माहिती कॅन्सर बाबतीत.